मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। समिती आता 30 जून पर्यंत कार्यरत राहील आणि या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। मराठा समाजाला मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली होती आणि पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी या शिंदे समितीची स्थापना सप्टेंबर 2023 मध्ये करण्यात आलेली होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहिलं या सगळ्याचा तपास आता नव्याने सुरू करणार अशी शिफारस करण्यात आली आणि त्यानंतर शिंदे समितीला पुन्हा एकदा 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये काय काय उघडकीस आलेलं आहे, काय काय तपास झालेला आहे आणि आता 30 तारखेपर्यंत जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामध्ये आता नेमकी ही प्रोसेस आणि प्रक्रिया कशी असणार आहे? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आता 1 महिन्याची 30 जून पर्यंतची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे। नुकताच त्याचा शासन निर्णय जो आहे तो जाहीर झालेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर मराठा समाजास मराठा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी अंती पात्र व्यक्तींना ते प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी खऱ्या अर्थानं ही शिंदे समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती आणि ही शिंदे समिती सध्या काम करते आहे या संपूर्ण ह्याच्यावर। आपण जर बघितलं असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी केली होती। त्यानंतर खऱ्या अर्थानं राज्यात एक संघर्ष निर्माण झाला होता, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला होता आणि त्याच धर्तीवर ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली होती। विविध पुरावे म्हणजे आपण जर बघितलं असेल तर जर मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र हवे असेल नाही, बरोबर आहे, पण आता ही 30 जून पर्यंत मुदतवाढ जी देण्यात आलेली आहे त्यामध्ये आणखी काय मिळतं आणि त्या संदर्भात आणखी काय तपशील मिळतो याचे अपडेट घेत राहू। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।